मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आहे 24 जानेवारी 2026 आणि आजची ही ऑडेक्स इंडिया मार्फत सह्याद्री रॅन्डिनर्स आयोजित 300 किलोमीटरची BRM सुरू झालेली आहे। कराड दत्त चौक शिवतीर्थ वरून ही BRM सुटलेली आहे बरोबर पहाटे 5 वाजता आणि आता मी बेंगलोर हायवेला लागत आहोत। आजची ही BRM 300 किलोमीटरची असून ही BRM साधारणतः कराड, सातारा, मेढा, नंतर सातारा, कोसेसावळी, रहमतपूर, विटा, कराड आणि एलूर आणि त्यानंतर कराड अशा प्रकारे 300 किलोमीटरची ही BRM आहे। एकूण 19 रायडर याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक आव्हानात्मक ही राईड असणार आहे। वातावरण थोडं बदललेलं आहे, थोडंसं वारं आणि दमट हवामान आहे। सकाळच्या हवामानामध्ये एक गारठा वाढलेला आहे आणि अशा सुंदर आल्हाददायक वातावरणामध्ये ही 300 किलोमीटरची BRM आपली आज होणार आहे। स्टार्ट झालेला आहे, पुढे हायवे दिसतोय आणि आपण एकाच मिनिटामध्ये हायवेला लागणार आहोत, पुणे बेंगलोर हायवे। चला तर मित्रांनो, हायवे सुरू झालेला आहे आणि आमचं मार्गक्रमण हे साताऱ्याच्या दिशेने चाललेलं आहे। पुढे सगळे रायडर दिसत आहेत आणि अंधाऱ्या रात्री पहाटेच्या वातावरणामध्ये आपण ही राईड करत आहोत। छान सुंदर आणि आल्हाददायक वातावरण। साधारण 1.5 तास आमचा हा अंधारातली राईड असणार आहे। 2 वे आहे, पाठीमागून पलीकडच्या बाजूने दुसरा रस्ता आहे हायवेचा आणि हा जो रस्ता आहे हा समोर जातोय। सर्व रायडरच्या पाठीमागे इंडिकेटर आहेत, टेल लाईट आहेत। चला मित्रांनो, असाच आपला दिवसभर प्रवास चालू असणार आहे। संपूर्ण हा प्रवास या भटकंती लाईव्हवर पहा, प्रेरणा घ्या, सायकलिंग करा। चला तर झालेला आहे। अंधार अजून आहे, धुकं आहे। हायवेला समोर दिसते ती वाहनं आहेत आणि आमची राईड चालू आहे। सातारा अजून साधारण 20 किलोमीटर असेल। चला तर हा मित्रांनो, झुंजूमुंजू झालेला आहे आणि आता दिसायला लागलेला आहे। माझ्या पाठीमागे बघताय, सूर्य उगवायची लक्षणं दिसत आहेत। हळूहळू पूर्व दिशा लालबुंद होत आहे आणि समोर बघा दिसायला लागलेलं आहे। साधारण 6:51 झालेत, 41 किलोमीटर झालेलं आहे। आपण गेल्या वेळी या रस्त्याला जी अकॅडमीची मुलं होती ती पळताना पाहिली होती, आज नाहीत, दोघंच आहेत। चला 10 किलोमीटर राहिले फक्त सातारा। मित्रांनो, सातारा आलंय। हा 4 किलोमीटरचा एलिव्हेशनचा साताऱ्याचा जो जी खिंड आहे त्याला चढलोय। सातारा 3 राहिले बघा। आता थोडासा उतार लागतोय, उताराला वळूया। पूर्व दिशा लालबुंद झालेली आहे, अजून सूर्य उगवला नाही, लाईट्स अजून आहेत। चला, 26चं स्पीड चालू आहे, 48 किलोमीटर झाले। छत्रपती शिवाजी महाराज चौक सातारा इथंपर्यंत आपलं 50 होईल, तिथून आपलं मेळा। चला तर ओढूया। तर माझी अवस्था काय झाली बघा। चला
मित्रांनो, प्रेमाचा चहा जरा प्रेमानं खाऊया. मेढा रोडला प्रेमाचा चहा प्रसिद्ध आहे. जरा थोडासा आपण चहा आणि टोस्ट खाऊया. मस्तपैकी स्पेशल चहा बनवायला चाललेला आहे. नाव काय सर तुमचं? लखन आनंदराव डोळे. लखन सर. मेढ्याच्या चौकामध्ये या ठिकाणी चहा आहे. आता आपण चहा पिऊन मस्तपैकी पुढचे 25 किलोमीटर एलिव्हेशन मारणार आहोत मेढ्याच्या पायथ्यापर्यंत. चला हॅलो सर. ओके, खाऊ का? खाऊ. चला मित्रांनो, प्रवास सुरू झाला आहे. राजमुद्रा अकॅडमी सातारा रन चालले आज. प्रॅक्टिस. किती किलोमीटर आहे? 5. ओके. त्यांचा 5 किलोमीटर रन आहे असं वाटतंय. प्रॅक्टिस रन. चला आपण जरा मेढ्या दिशेनं. आता आपण मेढ्याच्या दिशेनं चाललो आहोत आणि समोर हा डोंगर दिसतोय का पहा. थोडंसं बघा, मला दिसतोय. डोंगर दिसतोय की नाही काय माहीत नाही. मात्र आता इथून एलिव्हेशन सुरू झालं ते मेढ्याच्या पायथ्यापर्यंत. आपण मेढा पूर्ण करणार नाही, पायथ्यापासून मागे येणार आहे. आपला CP पॉईंट 2 आहे तिथे. रस्ता मात्र छान आहे. पुढे गेल्यानंतर लेक व्ह्यूसुद्धा छान आहे, तुम्हाला दाखवतो. हिरवीगार शेती आहे, मस्त आहे. डॉल्फिन स्विमिंग क्लब आणि पार्टी लॉन. चला तर जाऊया. किती सुंदर रस्ता आहे, गुळगुळीत प्लेन मेढ्याचा. आणि इकडं सूर्यनारायण गोविंद आहे. दर्शन दिलेलं आहे. जरा धुक्का आहे मात्र दर्शन दिलेलं आहे. आता हा ब्रिज आलाय. थोडंसं एलिव्हेशन आहे आणि मस्त वातावरण आहे बघा. काय सीन आहे. हे निसर्ग सौंदर्य जर पाहायचं असेल तर सायकलिंग करा. कारण घरात बसून आपल्याला हे मिळणार नाही बघायला. मस्त 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 मस्त. खूप छान आल्हाददायक एलिव्हेशन आहे. त्यामुळे थोडं स्पीड कमी झाले. हातात मोबाईल असल्यामुळं 15 आहे तरी स्पीड. ठीक आहे. चला आता उतारला थोडासा. मित्रांनो, पवारवाडा पोचलोय. CP क्रमांक 2 हॉटेल पवारवाडा इथं आहे. आणि मी आणि आदत सर त्या ठिकाणी पोचलोय. आणि त्यांच्याबरोबर काय सर नाव? भूषण सर. मस्तपैकी 8:30ला आपण पोचलो इथे आणि सूर्य उगवलेला आहे. आणि आता परत आपण या रस्त्याने जाणार आहोत. आणि इकडे मेढा गाव आहे. हे हॉटेल पवारवाडा. थोडंसं पाणी पिऊया. ओके चला येतो मी, पाणी पिऊन येतो. ओके चला. सगळे आलेले आहेत. चला मनोज सर पण आलेले आहेत. CP 2. मनोज सरांचा संसार बघायचा आहे का? मला सुट्या नाही ठेवू शकत. अरे वा 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 वा. आले काका. मस्त मस्त मस्त. ओ हळू 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 हळू. घ्या 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 घ्या. कसं वाटलं? जरा द्या प्रतिक्रिया एलिव्हेशनची. मस्त मस्त. कसा वाटला रस्ता? कसा वाटला? सुंदर. मस्त मस्त. कुणीतरी मेढ्याची मागणी केली होती, पूर्ण झाली. कुणी केली होती मागणी? हा, मेढ्याची मागणी कुणी केली होती? ए रस्ता काय भारी. मस्त. कोण राहिलं मग आता? आले का सगळे? सगळे आलेले आहेत. हा, निलेश का? निलेश कदम गायकवाड. थोडंसं विश्रांती घेऊया, एक 5 मिनिटाची. सही करूया. CP 2ला सगळे मित्र आलेले आहेत. आता सगळे बरोबरच जायचं. ठीक आहे चला. मारा शिक्का. मित्रांनो, रिटर्न चाललो आहोत सातारला. मेढा रिटर्न होतं.
76 किलोमीटर झालेलं आहे आणि 9 वाजलेले आहेत, 9-7. तर आपण परत जातो आहे. तर पाठीमाग बरेच जण आहेत, पुढे चालत काय. हायवेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार सातारचा सर्वात जास्त आर्मीमध्ये लोक असतील सातारा जिल्ह्यामध्ये. तिथं समोर पाहताय तुम्ही या ब्रिजच्या खाली इथं रणगाडा, विमान, बाकीचे सगळे जे युद्धाला लागणारं साहित्य ठेवलेलं आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे आणि वर सगळं हे मिलिटरीचा कलर दिलेला आहे. छान आहे लोकेशन, मस्त. तर इथून पुढे आपण गेलो तर पुसावळी, रहमतपूर आणि पुसावळी या दिशेनं हा रस्ता जातो. हा 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 थंडगार लिंबू सरबत पिऊया. मित्रांनो, हॉटेल सिल्वर पाम रहमतपूर या ठिकाणी पोचलो आहे. हे गेट आहे सिल्वर हॉटेल पामचं. मस्तपैकी आत हॉटेल आहे. आपली स्कॉटी इथं लावले मस्तपैकी. हा 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 लुक काय बदलला आहे आज स्कॉटीचा. काय 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 घातलं आहे. हे नवीन घातलं आहे, हे नवीन घातलं आहे. अरे वा, मस्त मस्त. अरे वा, उचलूनच पैलवान. मस्त मस्त. हो मस्त मस्तच. दाल खिचडी घ्या 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 घ्या, ज्याला मिळालं त्याने घ्या. या या अंघोळ. This is my therapy on 2 wheels. I love getting out there and pushing my limits. It's not just about speed, it's about connecting with this amazing landscape. I see fellow riders grinding it out. It makes me feel part of something bigger. That freedom, wind in my face. आम्ही आलो आता औंध फाट्यावर. आता इथून साधारण पुसेसावळी आणि विटा CP3. हा घाट होता त्याचा मोठा, तो आता पूर्ण केलेला आहे.
या काय झालं, लांबी जास्त आहे पण एलिव्हेशन नाही, कमी आहे. डीसीचा हाच रूट होता ना, हा? डीसीला हाच होता ना रूट. पॉईंट 3 ला पोहोचतोय. 180 किलोमीटर झालेला आहे. वेळ बघितल्यानंतर लक्षात तुमच्या येते आता 120 किलोमीटर राहिले कराड आणि कराड. 80 नंबर आले, विश्रांती आणि हो पुढे जायचं. मित्रांनो, विटा सोडलेला आहे आणि आता कराडच्या दिशेने चाललो आहोत. विटा CP पॉईंट 3 होता. आता कराडमध्ये दत्त चौकातून पुन्हा येलूर CP पॉईंट 4 असेल आणि पुन्हा रिटर्न कराड. खूप एलिव्हेशन होतं आणि वारं होतं. त्रास झाला कारण एलिव्हेशन आणि वारं त्याच्यामुळं स्पीड 10 ते 12नंच स्पीडनं चालू आणि तरी पण झालं पूर्ण टायमिंगमध्ये. आता फक्त हे बघतो किती झाले, 187 110 किलोमीटर राहिले. चालतं. मित्रांनो, सूर्य मावळतीला आला आहे आणि आता सुरली घाट येतोय. होय 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 होय, सुरली घाट लागला. आता उतरूया हळूहळू, सावकाश, गडबड नाही. तुम्हाला फक्त दाखवायचं होतं हे सीन. ठीक आहे, ओके. मस्त सूर्य दिसतोय. आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत, दत्त चौक. आणि CP पॉईंट CP 5 असेल मला वाटतं हे. आणि सगळे CP च्या ह्या घ्यायला लागलेत. आपण जरा खाऊया पाव. कसं वाटतंय? मस्त. किती राहिलं आता? 80 फक्त. मित्रांनो, पुणे बेंगलोर हायवेवर आहे. तुम्हाला खास दाखवण्यासाठी हा जरा थोडंसं ट्रॅफिक कमी आहे त्या ठिकाणी मी व्हिडिओ करतो आहे.
कारण पुण्यापासून पुढे 5 किलोमीटरवर खूप ट्रॅफिक, खूप धोकादायक. मात्र व्यायाम करतानाचा हे अनुभव लागतो. थोडंसं आज आता इथे मोकळं वाटतंय म्हणून तुम्हाला व्हिडिओ करतो. पण अशा प्रकारे हे असतंय. हायवेवर सुद्धा काळजी घ्यावी लागते. 242 किलोमीटर झालेलं आहे. 19:13. चला, आपल्याला टाईम भरपूर आहे अजून. येलूर गाठायचं आहे. चला. हा किती सीपी आहे? 5वा का 4था सीपी? हा एक दत्त चौक, पवारवाडा 2, तिसरा विटा 3, 5वा. 5वा. हा 5वा सीपी आहे. हा. मित्रांनो, 5वा सीपी आहे. साई इंटरनॅशनल येलूर या ठिकाणी आम्ही थांबलोय. नोंदी चालल्या सगळ्या. अरे आता फक्त 40 किलोमीटर राहिले. हायवे आहे. थोडंसं सावधतेनं जायला लागतं. येताना खूप त्रास झाला. कराडापासून खूप 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळं, 26 जानेवारी असल्यामुळं लोक घरी जात असताना खूप ट्रॅफिक. सायकलला कोण विचारत नाही हो. कितीही महागडी सायकल असू दे, 4 व्हीलरवाले, 3 व्हीलरवाले सायकलला किंमत देत नाहीत. सायकलीच्या किंमत देत नाहीत. कुठलेही नियम नाहीत. त्याच्यामुळं खूप सावधतेनं जायला लागते. ठीक आहे, असू दे. भविष्य काळामध्ये आता पुण्याची ग्रँड स्पर्धा झाली, काहीतरी होईल बदल. चला मित्रांनो, चला आता फक्त 40 किलोमीटर राहिले. आता इथून पुढे बोगदा आहे. या बोगद्यातून पलीकडे जावं लागेल हायवेला. स्लिपवर पडले काय हे. चला, 262 झाले. म्हणजे 38 किलोमीटर आपल्याला जायला लागेल अजून. ठीक आहे. मित्रांनो, फक्त 20 किलोमीटर राहिले. हा नॅशनल हायवे बेंगलोर. इकडली बाजू छान आहे, पलीकडची बाजू जरा खराब आहे. इकडली बाजू मात्र गुळगुळीत छान आहे. थोडंसं व्हिडिओ शूटिंग रात्रीचं करत नाही, सुरक्षितता कारणास्तव. आता आपण डायरेक्ट भेटूया शेवटच्या पॉईंटवर, CP6 दत्त चौक. चला. अभिनंदन.
मित्रांनो, BRM पूर्ण झालेलं आहे. 300 किलोमीटर आत्ताच पोचलो दत्त चौक कराडमध्ये. साधारण 10 तास 52 मिनटं लागले. अजून 2 तास शिल्लक आहेत. गेल्या वेळच्या माझ्या 300च्या BRMला 1 तास राहिलेला होता. 1 तासानं आतमध्ये आत. तसं सावकाश आलो. ट्रॅफिक होतं, जाम होतं, जवळ 5 किलोमीटर ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळं काय करता आलं नाही. तरी पण छान झालं. खरंच खूप एक वेगळा अनुभव होता. कारण जेव्हा मी सकाळी 5ला स्टार्ट केला त्यावेळी वातावरण छान आल्हाददायक होतं आणि मेढा सातारा अंधारामध्येच गेला. नंतर मेढा हा पूर्ण एलिव्हेशनचा भाग, म्हणजे कराड ते सातारा एलिव्हेशनच आहे आणि थोडंसं उतारल्यानंतर पुन्हा मेढा हे पण एलिव्हेशनमध्ये गेलं. तिथून माघारी फिरल्यानंतर मात्र जे एलिव्हेशन पण लागलं आणि हेडविंड पण लागलं. क्रॉस हेडविंड होतं. त्याच्यामुळं खूप सगळ्यांची दमछत झाली. पण टीम मजबूत होती. 19 जणांची टीम होती. 2 लेडीज होत्या. मात्र सगळ्यांनी एक गट्टा सर्वांनी चांगली राईड केली. विट्यापर्यंत जाईपर्यंत आपल्याला हेडविंड लागलं. तिथून थोडी विश्रांती घेतल्यानंतर आपण जेव्हा कराडाकडे निघालो त्यावेळी थोडासा उतार लागला. मात्र किती जरी शेवटी 200 किलोमीटर झाल्यानंतर दमतो आपण. त्याच्यामुळे तिथं पण एलिव्हेशन होतं आणि नंतर दत्त चौकात आलो. तिथून येल्लूरकडे गेलो. मात्र कराडच्या 5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एवढं मोठं ट्रॅफिक जाम होतं की खूप धोकादायक होतं. मात्र येताना खूप छान एक स्मूथ राईड झाली. कारण पाठीमागून वारं होतं आणि आम्हाला पण खूप छान बरं वाटलं. अगदी सायकल अशी पळत होती न हे करतासुद्धा. त्याच्यामुळं एकदम स्मूथ राईड झाली. 40 किलोमीटर स्मूथ. या सगळ्या 300 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये आमची फक्त 40 किलोमीटरची जी राईड आहे ही एकदम स्मूथ झाली. ठीक आहे मित्रांनो, आता सगळेजण यायला लागलेले आहेत. लाईट बहुतेक गेली. पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आणि दत्त चौक शिवतीर्थावर आपण या ठिकाणी आता सेलिब्रेशन करतो आहे. फोटो वगैरे सेशन होईल आणि पुढच्या 400च्या BRMची तयारी आपण आता करायची आहे. 7 तारखेला आहे 400 BRM. सर्वांना शुभेच्छा आणि सर्व रायडर्सना ही BRM त्याची वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. मनोज सरांचं हार्दिक अभिनंदन. पूर्णपणे त्यांनी सपोर्ट केला. सह्याद्री रंजनर्स चिपळूण आणि भूषण सर हे दोघं होतं. मित्रांनो, अशाच BRM करत जा. आपला एंड्युरन्स चेक करणं आवश्यक आहे. आपलं किती जरी वय झालं असलं तरी थोडंसं आपल्याला हे सगळं चेक करणं आवश्यक आहे आणि आनंद घेणं आवश्यक आहे. कधीतरी सामान्य जीवनामधून आपल्याला थोडंसं थ्रिलमध्ये गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.